गणनाथ सरस्वती रवी शुक्र बृहस्पती पंचैतानि स्मरणित्यं वेदवाणी प्रवर्तते. आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्तु दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यं नोपजायते. नमस्कार, मी कैलास तुळशीदास महाराज रामदासी मंगरुळकर, शिवसमर्थ ज्योतिष 90-91 पासून मी आपल्या सेवेत उपस्थित आहे. मकर संक्रांती 2026 अर्थात सूर्य संक्रमण प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी 14 जानेवारी 2026 बुधवार रोजी मकर संक्रमण होत आहे. मिती पौष वद्य एकादशी शके 1947 या रोजी हा पुण्यपर्व काळ घडत आहे. संक्रमणाबद्दल यावर्षीचं वेगळेपण म्हणजे हे की काही वेळेला अमावस्या सुद्धा आलेली आहे, परंतु सौभाग्यवती स्त्रियांनी व्रताला महत्व द्यायचं आहे. कारण का तर दैनंदिनीच्या आचरणामध्ये आपण जे व्रताचरण करतो ते प्राधान्याचं आहे. या वर्षीच्या या मकर संक्रमणाच्या दिवशी हरिदिनी अर्थात एकादशी आलेली आहे. मग बऱ्याच सौभाग्यवती स्त्रियांना अशा प्रकारची एक धर्मसंकटाची बाब वाटू लागली आहे की आज व्रताचरण करत असताना संक्रमण काळासाठीचा केलेला उपवास व्रताचरण करावं की हरिदिनी अर्थात एकादशीचं व्रत पालन करावं. आपल्या आचरणाबद्दलचा विषय ठीक आहे, परंतु बऱ्याच ठिकाणी हाही एक प्रश्न समोर आलेला आहे की देवतेला नैवेद्य कशाचा दाखवावा. धर्मसंकट पाळू नये याबद्दलचा खुलासा मी करत आहे. अगोदर आपण मकर संक्रमण होत असताना संक्रांतीचं वाहन, वस्त्र, शस्त्र, जाती, अवस्था, दिशा, वयोमान, भूषणार्थ धारण इत्यादी सर्व गोष्टी अगोदर पाहूया. त्यानंतर या गोष्टीचा खुलासा मी करेल. यावर्षी होणाऱ्या या मकर संक्रमणामध्ये संक्रांतीचं मुख्य वाहन हे वाघ आहे आणि उपवाहन हे घोडा आहे. तिने पीत वस्त्र अर्थात पिवळ्या रंगाचं वस्त्र धारण केलेलं आहे. वयानं ती कुमारी आहे. शस्त्र म्हणून तिने गदा धारण केलेली आहे. वासाकरिता जाईचं फूल तिने घेतलेलं आहे आणि गंध अर्थात कुंकू म्हणून तिने केशर टिळा लावलेला आहे. भक्षणासाठी पायस अर्थात खीर ही घेतलेली आहे. ती सर्प जाती आहे आणि भूषणार्थ मोती हे रत्न धारण केलेलं आहे. अवस्थेनं ती बसलेली आहे. वर्णाव अर्थात नक्षत्र नाव तिचं मंदाकिनी आहे. ती पूर्व दिशेकडून येऊन पश्चिम दिशेकडे जात आहे आणि वायव्य दिशेला पाहत आहे. आता या संक्रमणामध्ये कोणकोणते कार्य कशा कशा पद्धतीने करावीत अर्थात कर्तव्य काय, तर या काळामध्ये दात घासणे, दंतधावण करू नये, कठोर बोलणे अर्थात वाणीदोष कुठेही होऊ देऊ नये, वृक्ष, गवत इत्यादी तोडू नये, दोहट अर्थात गाई, म्हशीची, इतर प्राण्यांची कोण जे काही असतील त्या प्राण्यांची धार काढू नये आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कामविषयक सेवन करू नये. व्रताचरण करत असताना मनाने गुणाने आपण भगवंताच्या सानिध्यात आहोत या भावनेनं व्रताचरण करावं. याचा शुभ फलादेश हा असतो की
ज्या ज्या वेळेला आपलं मन संयमन होतं, अर्थात पंच ज्ञानेंद्रिय संयमित होतात, त्यावेळेलाच कर्मेंद्रिय देखील आपोआप संयमित राहतात. मग या दिवशी नेमकं तिळाचं महत्व आहे, तर तिळाचं महत्व कोणकोणत्या पद्धतीनं आपण उपयोगात आणावं? तिळाचं उटणं अंगाला लावावं, तीळ मिश्रित उदकाने अर्थात पाण्याने स्नान करावं, तीळ भक्षण करावे, तिळाचा होम करावा. पुरुष मंडळींनी तिळ तर्पण करावं, अर्थात आपल्या पितरांच्या नावे, सूर्याच्या नावे जे काही तर्पण दिलेले आहेत, ऋषी मुनी इत्यादिकांचं तर्पण करावं, तिळ होम करावा. अशा 6 प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पातकांचा नाश होतो. मुळातली संकल्पना ही आहे की ज्ञात अज्ञात दोष पातक जर पूर्वी घडलेलं असेल तर तेही नष्ट होतं, परंतु नष्ट होतं म्हणून करता पुन्हा एकदा आपल्याकडून अशा प्रकारची कोणतीही कृती होऊ नये. या दिवशी नेमकं काय दान करावं, कुणी दान करावं, कुणाला दान करावं, या फार महत्वाच्या गोष्टी आहेत. पात्रता पाहूनच दान झालं पाहिजे. पहिलं प्राधान्य संक्रमण कालावधीमध्ये हा पुण्य पर्वकाळ असल्यामुळे होईल तोपर्यंत प्रत्यक्ष सवाष्णीला ते दान करावं. ते विद्वान आचारनिष्ठ अशा प्रकारच्या ब्राह्मणाला पुरोहिताला ते दान करावं. याचकांनाही अन्नदान करावं. देवतेला उपवास नसतो, त्याचप्रमाणे देवतेला कोणत्याही प्रकारची आपल्याकडनं दिली जाणारी उपहार अर्थात जी काही ज्याला आवा लुटणे असं म्हणतो, अशा प्रकारची वस्तू ही ज्या ठिकाणी ती उपयोगात येणार असेल ना त्याच ठिकाणी ती द्यावी आणि तीच वस्तू द्यावी की जी दैनंदिनीच्या उपयोगात येईल. अर्थात प्रत्येक ठिकाणी त्या वस्तूबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली जाईल, त्याबद्दलचा सकारात्मक आशीर्वाद तुम्हाला दिला जाईल. अशाच वस्तूंचा त्या ठिकाणी दानाचा उपयोग करावा. मग दानामध्ये काय काय द्यावं, तर नवीन भांडी द्यावी. मग तांब्याच्या असतील, पितळाच्या असतील, लोहदान करू नये. तांब्याच्या असतील, पितळाच्या असतील ही भांडी दाने करावेत, परंतु ते अशा ठिकाणी दान करावेत ते आडगळीला पडतील असे करू नये. मी शास्त्रार्थ मुद्दाम या ठिकाणी उल्लेखनीय करतोय की सत्पात्री दान करावं असं शास्त्र आहे. अन्नदान याचकांना करणे, वस्त्रदान स्त्री असेल, पुरोहित असेल किंवा ज्याला खरोखर वस्त्राची आवश्यकता आहे अशा ठिकाणी ते दान करावं. विद्वान असेल किंवा आवश्यकता असलेली कुणी मणिमंगळसूत्र जिच्या गळ्यामध्ये नाहीये अशा सवाष्णीला मुद्दामून त्या ठिकाणी सुवर्णदान करा. याचकांना देखील त्या ठिकाणी अन्नदान करा. आता या ठिकाणी दानामध्ये शास्त्रार्थाने योग्यतेप्रमाणे दान दिलेली आहे. जसं की एखादं राजगृह असेल आणि त्या ठिकाणं फक्त वस्त्रदान होत असेल, चुकीचं आहे. भगवंताने देऊ केलेलं असतं त्याप्रमाणे दान करावं. नावलौकिक जसं आहे, भगवंताची दया जशी आहे त्याप्रमाणे दान करावं. मग काही राजगृहातील असतील तर त्यांनी अवश्य भूमी दान करावं, सुवर्ण दान करावं, गाय दान करावी, घोडा दान करावा, तीळ गुळ दान करावेत इत्यादी सर्व दान जर झाली तर निश्चितपणानं सगळ्या गोष्टी आपल्या आवश्यकतेप्रमाणे घडतात आणि पुण्यकर्म त्या ठिकाणी लाभतं. पुण्यकर्म लाभावं या अनुषंगानं या संक्रमणाचा पूर्ण आपण उपयोगात विषय लक्षात घ्यावा. या दिवशी 6 प्रकारच्या रसांचा का उल्लेख केलेला आहे? सुगड अर्थात तो खण, तो सवाष्ण स्त्रिया देवाला ओवाळून घेत असताना त्यामध्ये ह्या 6 प्रकारच्या वस्तू टाकतात, 6 रस असलेल्या वस्तू टाकतात. मग त्यामध्ये ऊस आहे, हरभरा आहे, गव्हाची ओंबी आहे,
ज्वारीचा कणसाचा काही भाग आहे, बोर आहे, इत्यादी इत्यादी सर्व. मग हे 6 प्रकारचे वेगवेगळे रस का त्या ठिकाणी वापरले आहेत? तर सूर्याला व्रताचं साकडे घातलेलं असतं की मधुराम ललवन कटकशाय तिक्ता शेती षडरसा हा आयुर्बलवर्धका आणि आयु बल आणि वर्धन या सगळ्या गोष्टी आपल्याला साध्य व्हाव्यात यासाठी सूर्याची उपासना त्या ठिकाणी दिलेली आहे. पुरुष मंडळींनी अवश्य अद्यांत मुद्रासहित गायत्री अवश्य करावी. पर्वकाळ हा दुपारी 3:06 सूर्यास्ता वेळीपर्यंत अर्थात 6:21 हा पर्वकाळ आहे. या पर्वकाळामध्ये अवश्य तर्पण, मार्जन इत्यादी जे काही आपापले संकल्पित विषय असतील त्याप्रमाणे ते करावेत. विशेषतः उपवीत धारकांनी अवश्य पापनाश व्हावा, यश, आरोग्य, बलवर्धन व्हावं यासाठी निश्चितपणानं त्यांनी अद्यांत मुद्रासहित गायत्री जप करावा. या प्रकारे जर का या सर्व गोष्टी घडल्या तर निश्चितपणाने मनोकामना पूर्ण होतील. एकादशीचा निर्णय हा असा आहे की ज्यांनी माळकरी अर्थात सांप्रदायिक असतील त्यांनी जे आपल्या भक्षणार्थ केलेला स्वयंपाक असेल त्याचाच भगवंताला नैवेद्य दाखवावा. भगवंताला उपवास नसतो. उपवास हा आपल्यासाठी आहे. आपण भगवंताच्या जवळ निवास करणे, उप म्हणजे देव आणि वास म्हणजे निवास. त्यामुळं आपण खाण्यासाठी जे केलेलं आहे आणि व्रताचरण महत्वाचं आहे, हरिदिनीला महत्व द्या आणि त्याप्रमाणे आपला निर्णय करावा. आपला स्वयंपाक असेल तर तो नैवेद्य दाखवावा आणि कुटुंबासह या संक्रांतीच्या उत्सवाचा सणाचा विशेष आनंद घ्यावा. नमस्कार.